गुजराती माइंडसेटला खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना बोलताय, त्यांना लय नटून थटून जात आहेत. बट ते टिकले का माहिती आहे का? त्यांना फायनान्सली परफेक्ट माहिती आहे. हो. आपल्या लोकांना थाट माहिती आहे, हं, आपल्या लोकांना मोठेपणा माहिती आहे, हं. फायनान्शियल लिटरसी नाही. तर मला वाटतं की पहिला मेन ड्रॉबॅक आहे फायनान्शियल. मी आता एवढा शहाणपणाने गप्पा मारतो, हं. मी 10 वेळेस चुकलेलो आहे हो. फायनान्शियल गणितात. मलाच कळालं नाही की अरे इंटरेस्ट एवढा जातो बरं का. हं. मला गेल्या 15 वर्षात कळाल्यात काही गोष्टी, आणि काही गोष्टी तर गेल्या वर्षी म्हणजे 10 वर्षानंतर कळाल्या की मी म्हणलं इतकी छोटी गोष्ट माझ्या कशी आधी लक्षात नाही आली, कारण मी एका वेगळ्या ट्रान्समध्ये होतो ना. हं. तर एक होतं की आपण वाहवत जातो ग्लॅमरस जगात, आपल्याला कळत नाही आपण व्यवसाय का चालू केला. मी म्हणलं ना आपण व्यवसाय आय एम द ग्रेटसाठी करतो आंतरप्रिनर्स. त्या आय एम द ग्रेटच्या चक्करमध्ये आपलं वाटतं सगळं चांगलं आहे, पण नाही. आंतरप्रिनरशिप ही गोष्ट मुळातच लोकांना आपल्यापासून काहीतरी देण्याची. हो. म्हणजे मी आता जर मी एका भाषणात बोललो होतो की आंतरप्रिनरशिप म्हणून मी जर आदर्श आंतरप्रिनर कुणाकडे बघतो तर मी फुलेंकडे पाहतो, हं. कारण फुले त्यावेळेसचे फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. हं. पण ते कॉन्ट्रॅक्टर पण असं नाही आहे की एखाद्यावर बरं फुल्यांकडे किती पैसे होते, भारतातल्या टॉप 10 एंटरप्रेन्योर्सपैकी एक होते ते हो. त्यावेळेसच्या. म्हणजे टाटापेक्षा हे श्रीमंत होते त्यावेळेस. हं. पण मी असं ऐकलं नाही की सावित्रीबाई फुले ते म्हणले नाहीत किंवा चला आपण येऊ स्वित्झर्लंडला फिरून. हं. जाऊ शकले असते त्यावेळेस. हो. सेपरेट स्वतःचं जहाज करून एवढा पैसा होता त्याचा. बरं त्यांना इंग्लिश चांगली येत होती.